नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. तुमची जर अभ्यास करण्याची वृत्ती असेल तर त्याचा उपयोग होतो. जसं कालच आम्ही ही जी राष्ट्रवादी काँग्रेसची माझ्या हातातली घटना आहे त्याचं सविस्तर विश्लेषण करणारा मधल्या वेळीचा 333व्या क्रमांकाचा भाग केला आणि त्यानंतरची एक पत्रकार परिषद मी श्री प्रफुल्ल पटेल यांची ऐकली आणि असं लक्षात आलं की जे कायदेशीर बखेडे आहेत ते बखेडे या 40 पानाशी निगडीत आहेत आणि 2 पातळीवरती श्री अजित पवार यांचा आता स्टँड ठरलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी इंडियन एक्सप्रेसला त्यांचा जो एक्सप्रेस अड्डा असतो तिथे ती जी काही मुलाखत दिली तिथे त्यांनी एक भाग स्पष्ट केला. त्यांनी पहिल्यांदा थेटपणे सुप्रिया सुळे यांच्यावरती हल्ला चढवला. ते असं म्हणालेत की शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्या सांगण्याप्रमाणे वागत होते, तसा कारभार करत होते आणि त्यांनी अजित पवार यांच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे एक असा नेता की ज्यांनी राज्यामध्ये आपला पक्ष वाढवायला मदत केली, की ज्याच्यामध्ये राज्य चालवण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये पक्ष चालवण्याची क्षमता आहे, तो एक भाग प्रफुल्ल पटेल यांनी काल केला. पण दुसरा भाग प्रफुल्ल पटेल यांच्याच पत्रकार परिषदेमध्ये या 40 पानाशी निगडीत आहे. आणि गमतीचा भाग असा की सर्वोच्च न्यायालयाचा जो निवाडा श्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आलेला आहे त्याचा पुरेपूर वापर इथे केला जातो. तुम्हाला आठवत असेल तर एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडं जी भूमिका घेतली होती अशी होती की श्री उद्धव ठाकरे यांची 2018 साली पक्षाच्या प्रमुखपदी जी झालेली निवड आहे ती बेकायदेशीर आहे, कारण त्यांनी स्वतःला सगळे अधिकार घेतले आणि एक प्रकारची पक्षामध्ये हुकुमशाही आणली आणि त्यांनी नियुक्त्या केल्या. नेमका तशाच पद्धतीचा स्टँड पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि श्री प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेला आहे. सिंगल लायनरमध्ये जर आपण म्हटलं तर श्री अजित पवार यांनी शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही पूर्णपणे बेकायदेशीर ठरवली आणि त्यासाठी याचा वापर केला. जसं काल आपण म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक विशिष्ट अशी त्यांची जी कॉन्स्टिट्युशनल फ्रेमवर्क आहे त्या फ्रेमवर्कमध्ये त्यांचा पक्ष कशा पद्धतीनं चालेल, भारतीय राज्यघटनेला अभिप्रेत असलेला दृष्टिकोन, पक्षाचं चिन्ह, पक्षाचं ध्येयधोरण, पक्षाचे झेंडे आणि पक्षाच्या कार्यकारिणीच्या निवडीची जी पद्धती आहे ती सर्वसाधारणपणे ब्लॉक लेवल, जिल्हा लेवल, राज्य लेवल, युनियन टेरिटरीज, वेगवेगळ्या राज्याचे प्रतिनिधी, मग वर्किंग कमिटी आणि त्याच्यावरती मग नॅशनल कमिटी आणि ह्या सगळ्यांची जी निवड होईल ती निवड दर 3 वर्षासाठी असेल. आठवा पुन्हा एकदा श्री अजित पवार यांनी श्री शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ती जी बैठक झाली ज्याच्यामध्ये जयंत पाटील हे गेली कित्येक महिने म्हणजे 5 वर्ष, काही महिने, काही दिवस हे अध्यक्ष आहेत असं सुचवलं, सांगितलं जाहीरपणे. ते का सांगितलं तर त्याचे धागेदोरे आता इथे जुळत आहेत. काल प्रफुल्ल पटेल यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जे काही संघटनात्मक स्ट्रक्चर आहे ते फ्रॉड आहे. हा शब्द त्यांनी वापरला आहे. म्हणजे स्वतःची झालेली जी निवड आहे 2018 सालची ती पण फ्रॉड आहे असं म्हणतात. ते कशाच्या आधारावरती तर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसाधारण रचना ही पिरॅमिडसारखी आहे, आधी खाली मग त्याच्यानंतर आणि कुठल्याही राजकीय पक्षाची असते ती. त्यांचं असं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीही निवडणुका झालेल्या नाहीत. निवडणूक आयोगाला हे अभिप्रेत आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाची उभारणी केल्यानंतर 1998 साली इफ आय एम करेक्ट त्यांनी सांगितलं की तुम्हाला तुमचा पक्ष हुकुमशाही पद्धतीनं चालवता येणार नाही, पक्षामध्ये डेमोक्रेसी असायला हवी. ती डेमोक्रेसी आणण्याचे 2-3 मार्ग असू शकतात. म्हणजे पक्षांतर्गत असं एक फोरम असायला हवं की ज्याच्यावरती ज्याला डिसेंट आपण म्हणतो, जो विरोध आहे तो विरोध व्यक्त होईल. पण पक्षातल्या जेवढ्या निवडणुका आहेत त्या सगळ्या या निवडणूक पद्धतीनं व्हायला हव्या, त्या झालेल्या नाही आहेत असा पहिला अधिकृत घटनेला अनुसरून असा स्टँड प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेला आहे. त्यामुळं जिल्हा लेवलचीच निवडणूक झालेली नाही, राज्य पातळीवरची झालेली नाही, प्रदेश पातळीवरची झालेली नसल्यामुळं केंद्रीय पातळीवरची झालेली नाही आणि त्यामुळं 2018 साली श्री शरद पवार यांची जी निवड झालेली आहे ती निवड नसून ती नियुक्ती आहे आणि पक्षामध्ये नियुक्ती झालेली असल्यामुळं त्याच्यानंतरच्या जेवढ्या काही नियुक्त्या आहेत त्या सर्व बेकायदेशीर ठरतात. त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांसाठी मला फार क्युरिओसिटी होती की शरद पवार यांच्या विरोधामध्ये अजित पवार यांचा कायदेशीर स्टँड इलेक्शन कमिशनमध्ये काय असेल तर तो हा आहे की इलेक्शन कमिशनला अभिप्रेत असल्याप्रमाणे पक्षामध्ये जी लोकशाही असायला हवी होती की ज्याच्यातनं, कारण प्रफुल्ल पटेल यांनी उदाहरण कशाचं दिलं तर एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातला जो निवाडा आलेला आहे त्या निवाड्यामध्ये
शेड्यूल 10 प्रमाणे, म्हणजे ज्याच्यातनं पक्षाच्या विरोधामध्ये तुम्ही काही गोष्टी केल्या तर तुम्हाला एक्सपेल करता येतं जर तुमच्याकडे 2/3 नसेल आणि तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये मर्ज होणार नसाल। याच निकालाचा त्यांनी वापर असा केला की सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं नाही आहे की जर तुमच्या पक्षाच्या अंतर्गत आमदारांचं काही वेगळं मत असेल तर त्या मताचा एक प्लॅटफॉर्म असायला हवा आणि तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला। ह्या केसमध्ये आमचं एक वेगळं मत आहे आणि ते मत आम्ही नोंदवलं आहे, जे श्री शरद पवार यांना मान्य नाही असं त्यांना सुचवायचं आणि म्हणून आमचाच खरा पक्ष आहे, कारण आमच्या पक्षामध्ये कधी निवडणुका घडलेल्याच नाहीत, झालेल्याच नाहीत, ज्या काय आहेत त्या नियुक्त आहेत आणि म्हणून ते तो शब्द वापरतायत आणि हा शब्द महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवायला हवा। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेवढं म्हणून स्ट्रक्चर आहे ते फ्रॉड आहे, खरं तर फ्लॉड आहे असं त्यांना म्हणायचं असावं, पण फ्रॉड आहे। आता म्हणूनच मी कालही आपण मधल्या ओळीतून सांगितलं की वर्किंग कमिटी आणि अध्यक्षाचे अधिकार हे अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात पुढच्या सगळ्या कायदेशीर बाबीमध्ये। कारण काल श्री जितेंद्र आव्हाड हे माध्यमाशी बोलत असताना असं म्हणाले की श्री शरद पवार हे अध्यक्ष आहेत आणि निवडणूक आयोगाकडं ही जी घटना दाखल झालेली आहे, जी निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे, त्या घटनेप्रमाणे अध्यक्षाला अमर्याद अधिकार आहेत, जे की काल आपण सांगितलं की ज्या वेळेला वर्किंग कमिटी अस्तित्वात नसेल त्यावेळेला वर्किंग कमिटीचे सगळे अधिकार हे अध्यक्ष म्हणून श्री शरद पवार यांना आहेत आणि वर्किंग कमिटीला खूप अधिकार आहेत। वर्किंग कमिटीमध्ये कोण कोण आहे? स्वतः अध्यक्ष आहेत आणि मग आत्ता जे नवीन बदल झाले त्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल होते, सुप्रिया सुळे होत्या, त्यांचे राज्यसभेतले आणि लोकसभेतले सगळे खासदार होते, त्यांच्या राज्य कार्यकारिणीचे मेंबर होते आणि ही वर्किंग कमिटी पक्षाच्या ध्येयधोरणाच्या विरोधामध्ये जर कोणी वागत असेल तर त्याला पक्षातनं निष्कासित करायला किंवा सगळी राज्य कार्यकारिणी बरखास्त करायला त्या वर्किंग कमिटीकडे पूर्ण अधिकार होते आणि हे अधिकार वापरून ही वर्किंग कमिटी बरखास्त करेल आणि नॅशनल काउन्सिलला किंवा नॅशनल कमिटीला ते कळवेल, अशा सगळ्या पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे। आता ह्या स्थितीमध्ये श्री अजित पवार म्हणतात की मुळातच शरद पवार यांची निवड आणि त्यांनी नियुक्त केलेली सगळी गोष्ट ही बेकायदेशीर असल्यामुळं आम्हाला यातल्या कुठल्याही गोष्टी लागू होत नाहीत आणि तो जो मुद्दा सर्वोच्च न्यायालयाचा आहे की पक्षांतर्गत आमचं एक वेगळं मत आहे की जे श्री शरद पवार यांना मान्य नाही आहे आणि म्हणूनच आम्ही 30 तारखेला सगळे लोक एकत्रित बसलोत। आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा काय? लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी, दीज आर द टू डिफरंट थिंग आणि असं आहे म्हणूनच ते जे नंतर आरोप केले जातात की आमदारांना माहिती नसताना त्यांच्या सह्या घेतल्या, पण प्रफुल्ल पटेल यांची कालची पत्रकार परिषद असं सुचवते की फक्त आमदारच नव्हे तर पक्ष पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्या 30 तारखेच्या बैठकीमध्ये श्री शरद पवार यांच्या ऐवजी अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष असतील याला मान्यता दिली आणि तोच ठराव त्यांनी इलेक्शन कमिशनकडे दाखल केलेला आहे। त्यामुळं जसं शरद पवार यांच्याबद्दल झालं तशाच पद्धतीची एक काउन्सिल बोलवली गेली, निवडणूक झालेली नाही आणि त्या काउन्सिलमध्ये श्री अजित पवार यांची निवड झाली। आता पुन्हा ते काय सांगतायत की पॉलिटिकल पार्टी कोणती हे ठरवण्याचा अधिकार ना जयंत पाटील यांना आहे, ना जितेंद्र आव्हाड यांना आहे किंवा मला आहे किंवा श्री अजित पवार आहे। तो सर्वस्वी अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याप्रमाणे हा निवडणूक आयोगाला आहे आणि 1956 पासून आज तागायत निवडणूक आयोगानं ज्याला त्यांची पॉलिटिकल पार्टी आहे म्हणून मान्यता दिलेली आहे, त्याची मान्यता दिलेली आहे, त्या विरोधामध्ये आजपर्यंत एकही निवाडा आलेला नाही, इन्क्लुडिंग PA संगमा विरुद्ध शरद पवार असा जो 2003चा खटला झाला त्याच्यामध्ये त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवार यांची आहे अशा पद्धतीचा निवाडा आला होता, तेही वेबसाईटवरती अवेलेबल आहे। मुलायम सिंग यादव विरुद्ध अखिलेश यादव हा जो निवाडा आला त्यात अखिलेशच्या बाजूनं निवडणूक आयोगानं निकाल दिला। या केसमध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध श्री उद्धव ठाकरे या जो निवाडा आला त्याही निवाड्याला कुठल्याही न्यायालयानं आत्तापर्यंत स्थगिती दिलेली नाही किंवा जेवढे किंवा जनता दला संदर्भातला असेल किंवा रामविलास पासवान यांच्या संदर्भातल्या पक्षाचा निवाडा असेल, इलेक्शन कमिशन इज द सोल ऑथॉरिटी टू डिसाइड विच इज द ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी किंवा राजकीय पक्ष कोणता आहे। सहज महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी म्हणून इलेक्शन डिस्प्यूट आणि इलेक्शन मशिनरी याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या ह्या 40 पानाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही गोष्टी नमूद आहेत आणि पुन्हा आपल्याला हे दिसेल की यावरती आधारितच असलेल्या गोष्टी होणार आहेत। त्यामुळं आपण या गोष्टीचा नीट समजून घेऊ की इलेक्शन मशिनरी काय आहे राष्ट्रवादी काँग्रेसची। द वर्किंग कमिटी शॅल सेट अप अ सेंट्रल ऑर्गनायझेशनल इलेक्शन ऑथॉरिटी ऑफ द नॅशनल काउन्सिल
comprising of not less than 3 nor more than 5 members, one of which will be chairman of such authority. म्हणजे वर्किंग कमिटीनं एक असं स्ट्रक्चर उभा करायचं आहे की जे या निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग बनेल किंवा ते करून घेतील. अपार्ट फ्रॉम conducting the organizational election, the authority will also supervise and oversee enrollment of members for organizational elections. The authority will also finalize the calendar of elections starting from enrollment of members up to the stage of completion of election. एक व्यवस्थित असं स्ट्रक्चर वर्किंग कमिटीने उभा करायचं आहे आणि त्याप्रमाणे या निवडणुका पार पडायला हव्यात. आपण अशा ठिकाणी उभे आहोत की जिथे अशा पद्धतीचे अडथळे आवाजाच्या दृष्टीने आपल्याला येत राहतील. आणि मग खूप साऱ्या गोष्टी आहेत. द स्टेट रिटर्निंग ऑफिसर शॅल कॉन्डक्ट द पार्टी इलेक्शन्स इन द स्टेट. ही शी shall in consultation with the executive of the SCs and union territories and district committee appoint district returning officers such other officers as may be necessary for the proper conduct of elections in the state of territory. हे सांगायचं कारण काय माहिती आहे का? भारताच्या कुठल्याही राजकीय पक्षामध्ये अगदी तो भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा काँग्रेस पक्ष असू द्या, ज्या म्हणून निवडणुका होतात त्या शुद्ध धूळफेक असते. कुठेही निवडणुका होत नाहीत. त्या केल्यात असा आभास निर्माण केला जातो आणि त्याचाच आता पुरेपूर वापर केला जातो आहे. जसं शिवसेनेबद्दल झालं की शिवसेनेमध्ये श्री उद्धव ठाकरे यांना ओल अँड सोल अधिकार दिले गेले जे अँटी कॉन्स्टिट्युशनल आहेत असं इलेक्शन कमिशननं म्हटलं. कारण एक तर तुम्ही आम्हाला कळवलेलंच नव्हतं. कुठल्याही राजकीय पक्षामध्ये ज्या निवडणुका होतात त्याची एक प्रक्रिया कळवावी लागते. जसं राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भामध्ये त्यांनी कळवलं आहे. कळवून उपयोग नाही आहे. त्याबद्दलचं एक तुम्हाला जे काही स्ट्रक्चर तुम्ही निहित केलेलं आहे त्या विहित स्ट्रक्चरप्रमाणे ज्या ज्या गोष्टी घडल्यात, मग हे इलेक्शन ऑफिसर होते, यांनी असं केलं, मग यांनी हे बॅलेट पेपर बनवले होते, मग यांनी फॉर्म दाखल केला होता आणि यांनी विड्रॉल केला किंवा प्रत्यक्ष निवडणूक झाली असेल तर कशी झाली. आय एम शुअर कुठल्याही पॉलिटिकल पार्टीमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी नसतात आणि म्हणूनच यातले जे कायदेशीर लूपहोल्स आहेत ते वापरले जाऊ शकतात. आणि म्हणूनच अशी शक्यता आहे की अजित पवार यांनी जो मांडलेला मुद्दा आहे त्याचा खूप किस पडेल आणि अजित पवार यांनी जी घेतलेली भूमिका आहे ती कदाचित अत्यंत महत्त्वाची ठरू शकते की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधीही निवडणुका झालेल्या नसल्यामुळं श्री शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून झालेली निवड ती निवड नसून नियुक्ती आहे आणि म्हणून ती बेकायदेशीर आहे. जो थांबूया आपण इथे. आपला प्रयत्न काय की कायदेशीर पातळीबरोबरच त्यातले जे राजकीय भाग आहेत तेही सांगायला हवेत. कारण आजपासून श्री शरद पवार आणि ते ओळखले बहुतेक श्री शरद पवार यांनी, कारण ते काय म्हणाले तर आम्ही निवडणूक आयोग आणि इथे तर लढूच, चिन्ह काही जाऊ देणार नाही वगैरे, पण आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ. आणि आठवून बघा ते सतत सांगतात की मी यापूर्वी 4 वेळेला वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या चिन्हावरती लढलेलो आहे. कारण सर्वसाधारणपणे अशा पद्धतीनं एखादा पक्ष चालत असेल तर तो चालवणाऱ्याला आपण कसा चालवला त्याचा अंदाज येऊ शकतो. अत्यंत तटस्थपणे महाराष्ट्रासमोर आपण हे विश्लेषण करतोय, ते तुम्हाला आवडतंय. लाखोच्या संख्येनं लोक बघतायत आणि व्यक्त होत आहेत. आमची पुन्हा तुम्हाला तीच विनंती आहे की या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जर काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या जरूर पोस्ट करा. कारण आम्ही त्या पाहतो, वाचतो, त्याची दखल घेतो आणि आवश्यक त्या पद्धतीनं त्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.